मी कर्जत जामखेड सोडू शकत नाही, मी तिथूनच लढणार। आगामी विधानसभेसाठी कर्जत जामखेडच्या जागेवरून रोहित पवारांचं वक्तव्य। तर योगेंद्र पवार यांच्या उमेदवारीसाठी वेगळी रणनीती, बारामतीच्या जागेवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। 400 पारच्या घोषणा देणाऱ्यांना 300चा आकडाही गाठता आला नाही। सरकारला सर्व मतदारांनी दाखवलं की सरकार बदलू शकतं, शरद पवारांचा हल्लाबोल। बार्शीत शरद पवारांचा शेतकरी संवाद मेळावा। शेतकरी संवाद मेळाव्यात भगीरथ भालकेंची उपस्थिती। बीआरएस नेते भगीरथ भालके पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा। पुण्यात शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेचा बॅनर फाडला। सारसबाग परिसरात लावलेला बॅनर फाडला। काही अज्ञात तरुणांनी बॅनर फाडल्याची माहिती। यांच्यासाठी बहीण नाही तर बायकोच लाडकी होती। लोकसभेमुळे आता लाडकी बहीण आठवली। पवार गटाच्या महबूब शेख यांची अजित पवारांवर टीका। मवियाला लाडक्या बहिणींचा त्रास होतोय, सावत्र भाऊ लाडक्या बहिणी विरोधात बोलतायत, देवेंद्र फडणवीसांची टीका। अकोल्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यात मोठी चूक। फडणवीसांचा ताफा महामार्गावर आणि सुरक्षा यंत्रणेचा ताफा कृषी विद्यापीठातच राहिला। ऐनवेळी पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ। 3 वर्षापूर्वी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी कट कारस्थान रचलं आणि मी सत्य जनतेसमोर आणलं, तर माझ्यावर आरोप करण्यासाठी परमबीर सिंग आणि सचिन वाझेला पुढे केलं। ट्विट करत अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका। भाजप अकोला जिल्ह्यातील 4 विधानसभेच्या जागा लढवणार, संजय कुटे यांची माहिती। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विस्तारित बैठक संपन्न। ठाण्यात ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी। तर 2 वेगवेगळ्या एफआयआरमध्ये 44 जणांवर गुन्हा दाखल। मराठी अस्मितेसाठी लढणारा पक्षच दिल्लीचे आदेश घेऊ लागलाय, रोहित पवारांची राज ठाकरेंवर खोचक टीका। अंजली दमानी यांना उत्तर देण्यापेक्षा अजित पवारांना अनेक कामं, दमानी यांच्या आव्हानानंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर। पुण्याच्या स्वारगेट परिसरात जरांगेंच्या शांतता रॅलीचं जोरदार स्वागत। रॅली दरम्यान मराठा समाज बांधवांकडून जरांगेंना तलवार भेट। साताऱ्यात मनोज जरांगेंची आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घारगे आणि नेते मनोज घोरपडेंकडून भेट। पुण्याच्या दिशेनं रवाना होत असताना जरांगे पाटलांच्या तब्येतीची चौकशी केली। मनोज जरांगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये दाखल होणार। आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येणार। काँग्रेस मेळाव्यात मराठा आंदोलकांचा शिरण्याचा प्रयत्न, आंदोलकांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी। नांदेडच्या मुगड गावात अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांचा घेराव। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विलंब होत असल्यानं आरक्षणाबाबत मराठा आंदोलकांनी विचारला जाब। सोलापूरच्या कुर्डुवाडीत मनसे तालुकाध्यक्षांनी शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारला। मनसेचे माढा तालुकाध्यक्ष सागर डोकरेंचा मराठा आरक्षणाबाबत पवारांना सवाल। ज्याला खुमखुमी असेल त्याने नाद करायचा नाही, जे तुम्हाला येतं त्याच्या 10 पट मला येतं, तानाजी सावंतांचा विरोधकांवर निशाणा। मवियाचा मुख्यमंत्री होणारच नाही, येत्या काळातही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील ही अपेक्षा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंचं विधान। बार्शीच्या माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना बांधली राखी। प्रकृती बरी नसल्यानं पवारांनी घेतली प्रभावती झाडबुकेंची भेट। यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची शेतकरी न्याय यात्रा। काँग्रेस युवा नेते आशिष फुलसंगेंच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू। 11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत यात्रा असणार। सरकार विरोधी आक्रमक भूमिकेने